सौंदर्यामध्ये त्वचेसोबतच केसांचे देखील महत्त्व आहे. सुंदर, काळेभोर, दाट, लांब केस कोणाला नको असतात, पण असे केस सध्याच्या काळात बघायला खूप कमी मिळतात. तर आज आपण केस गळती का होते, त्यामागचे काय नेमके कारण आहेत, त्यावर काय उपाय करायला पाहिजे हे बघणार आहोत. केस गळतीचे पहिले कारण म्हणजे हाडांचे विकार. हे ऐकून अनेकांना प्रश्न पडला असेल, केसांचा आणि हाडांचा काय संबंध? तर केस आणि दाट हे अस्थिधातूचा म्हणजेच हाडांचा मल आहेत असे आयुर्वेदात सांगितले आहे. हाडांशी संबंधित कोणतेही विकार असतील, जसे की मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी म्हणजेच हाडांची जर झीज होत असेल तर केस गळती सुरू होते. बरेचदा बाळाचा जन्म झाल्यावर मातेची केस गळती सुरू होते. त्यामागचे कारण देखील हेच आहे. शरीरात झीज झालेली असते, रात्री जागरण होत असतात, थकवा आलेला असतो, म्हणून केस गळण्यास सुरुवात होते. दुसरे कारण आहे शरीरातील पोषक द्रव्यांची कमतरता. मग त्यासाठी रक्ताची तपासणी करून पाहणे गरजेचे आहे. ही कमतरता कशाचीही असू शकते, जसे हिमोग्लोबिन कमी असू शकते, कॅल्शियम लेवल्स कमी असू शकतात, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D कमी असू शकतात. तर मग अशा वेळी काय करावे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तिसरं कारण आहे आहार विहार. आहार कसा आहे? खूप जास्त मिठाचे प्रमाण आहारात आहे का? मीठयुक्त पदार्थांचे नेहमी सेवन आहे का? हॉटेलचे जेवण, सॉसयुक्त पदार्थ याचे नियमित सेवन आहे का? या सर्व कारणांनी किंवा नियमित डायटिंग करणे, मग त्यासाठी आहारात खूप गोष्टी पूर्णतः बंदच करणे किंवा आहारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बदल सतत करत राहणे, ह्यामुळे देखील केस गळती होते. विरुद्ध आहाराचे नियमित सेवन, उदाहरणार्थ सहज आणि गरम पाणी, फळं आणि दूध एकत्र करून खाणे. आजकाल साखरेच्या ऐवजी गोड पदार्थांमध्ये सहदाचा वापर करतात आणि हा गोड पदार्थ जेव्हा गरम असतो तेव्हा त्यामध्ये सहज मिसळण्यात येते. हा सुद्धा विरुद्ध आहाराचा प्रकार आहे. किंवा हर्बल टी मध्ये सहज टाकून पिल्याने काही काळानंतर केस गळती सुरू होते. आहारासोबतच विहारामध्ये रात्री सतत खूप जागरण केल्याने, दररोज गाडीने फिरल्याने, केस मोकळे सोडल्याने किंवा केस खूपच करकचून बांधल्याने, उशीच्या खोळी नियमित न बदलल्यामुळे, केस दररोज गरम पाण्याने धुतल्याने निश्चितपणे केस गळती ही सुरू होते. मानसिक ताणतणाव, विशेषतः चिंता करण्याची सवय असेल, त्यावर कोणता अचानक आघात झाला असेल, तेव्हा सुद्धा केस गळती सुरू होते. केस गळतीचं चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे केमिकल्सचा वापर. हेअरफॉल थांबवण्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट्स, शॅम्पू, सिरम बाजारात येत असतात, ज्याने फायदा न होता नुकसानच होते. हर्बल किंवा आयुर्वेदिकच्या नावाने जे शॅम्पू उपलब्ध असतात ते देखील केमिकल्सयुक्त असतात. तसेच बाजारातील तेल जे आपण केसांना लावतो ते देखील केमिकल्सचा वापर करूनच त्याची शुद्धी केलेली असते. त्याऐवजी घाण्याचं तेल किंवा त्याहून शुद्ध तेल हे तुम्हाला जवळच्या वैद्यांकडे मिळणार आहे. काड्यामध्ये शुद्ध करून अनेक औषधी वनस्पती युक्त असे ते केश तेल आपल्याला आयुर्वेदिक वैद्यांकडे मिळत असते. ते वापरणे कधीही चांगले. तसेच पोटातून काही औषधी घेतल्याने, अँटीबायोटिक्स घेतल्याने कोविड नंतर, टायफॉइड नंतर केस गळती बघायला मिळते. ह्याचे कारण औषधींचा साईड इफेक्ट हेच असते. या व्यतिरिक्त केराटिन ट्रीटमेंट, प्रोटीन ट्रीटमेंट, स्पा ट्रीटमेंट हे ट्रीटमेंट ज्या ब्युटी पार्लरमध्ये केल्या जातात त्यामध्ये खूप केमिकल्स वापरले जातात, ज्यामुळे त्वचेचे आणि केसांचे कालांतराने नुकसानच होते. वरील सर्व कारणांनी, तसेच त्वचा विकार असतील आणि अनुवांशिकता असेल तर केस गळती होते. केस गळती जर थांबवायची असेल तर वरील सर्व कारण दूर करणे आवश्यक आहे, कारण आयुर्वेदानुसार रोगाचे कारण नाहीशी केल्याशिवाय रोग पूर्णतः बरा होत नाही. आता आपण केस गळती थांबवण्याचे उपाय बघूयात. सगळ्यात पहिला उपाय आहे शॅम्पूचा वापर बंद करणे. मग त्या जागेवर कशाने केस स्वच्छ करावे? तर शिकेकाईच्या शेंगांनी,
त्यामध्ये रिठा, त्रिफळा चूर्ण या सगळ्यांचा काढा उकळून त्याने केस स्वच्छ करावे. दुधात, दह्यात त्रिफळा चूर्ण मिसळून त्याचा लेप केसांना लावल्याने केस स्वच्छ होण्यास मदत होते आणि केस नरमही पडतात. केस गळतीच्या उपचारांचा संपूर्ण व्हिडिओ हा पुढील आठवड्यात टाकण्यात येईल, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा.